आजच्या पत्रकार परिषदेचं मुख्य विजन असं होतं की गेल्या 5-7 वर्षापासून नगर परिषद भुसावळ मार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आवास योजना ही सुरू आहे आणि या आवास योजनेअंतर्गत राज्य शासन 1 लाख रुपये आणि केंद्र सरकार हे 1.5 लाख रुपये असं 2.5 लाख रुपयाचं अनुदान हे ज्याला घर नसेल आणि ज्याच्याजवळ 7/12चा उतारा किंवा सिटी सर्वेचा उतारा आहे अशा लोकांना थेट लाभ 2.5 लाख रुपयाचा होत असतो। हे अनुदान आहे, कुठल्याही प्रकारची त्यात फेड नाही। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की ह्या देशातला प्रत्येक नागरिकांना स्वतःचा हक्काचा निवारा असायला पाहिजे, त्यांचं स्वतःचं घर असायला पाहिजे। याच उदात्त हेतूने आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना ही सुरू केलेली आहे। त्यासाठी 1.5 लाख रुपये केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार 1 लाख असं देत असते आणि गेल्या 7-8 वर्ष 5-7 वर्षापासून या शहरामध्ये अनेकांना घर बांधण्यासाठी अशा प्रकारचं अनुदान दिलं गेलेलं आहे। तर नुकताच भुसावळ शहरात खडका रोड परिसरामध्ये एक कार्यक्रम झाला। तिथं ह्या योजनेच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी कॅम्प घेण्यात आला। तर ते जीती भारत या संस्थेच्या अंकिता लोखंडे, नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आणि त्यांच्या सोबतचे जे काही नगरसेवक असतील हे तिथं हजर होते। हजर असताना तिथं त्या बॅनरवरती आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी किंवा या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपदेवा भाऊंचा कुठल्याही प्रकारचा फोटो लावण्यात आला नाही किंवा त्याबद्दलची कोणतीही माहिती तिथं समोर बसलेल्या लाभार्थ्यांना देण्यात आलेली। म्हणजे पैसा हा राज्य शासन केंद्र शासन देत असताना त्यांच्या नावाचा तिथं उल्लेख टाळावा, त्यांच्या फोटोचा उल्लेख टाळून फक्त स्वतःच्या नावाचा तिथं गवगवा करावा असा प्रकारचा तो कार्यक्रम झालेला आहे। हा निषेधार्थ आहे, आम्ही याचा निषेध करतो। कारण नरेंद्रजी मोदी साहेब यांनी उदात्त हेतू ठेवून ही स्कीम चालू केलेली आहे की अगदी शहरात घर बांधल्यानंतर आपल्याला त्या नावाचा उल्लेख करावा लागतो। असे असताना स्वतःची टिमकी वाजवत असताना नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो का लावला गेला नाही याच्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितच तक्रार करणार आहे। आणि असा जो झोपडपट्टींचा सर्वे करण्यासाठी मुंबईहून आलेल्या अंकिता लोखंडे, ज्या जीती भारत म्हणून त्यांची संस्था आहे, त्या संस्थेला हे काम दिले गेलेलं आहे, त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीला विरोध केलेला नाही आहे। आम्ही त्यांचीसुद्धा PMO कार्यालयास आणि मुख्यमंत्री कार्यालयास त्यांची आम्ही तक्रार दाखल करणार आहोत। कारण अशा प्रकारे हा देशाचे पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अपमान आहे। कारण एखाद्या संविधानिक पदावर बसलेला माणूस हा कुठल्या जाती धर्माचा किंवा कुठल्या पक्षाचा नसतो, तो त्या देशाचा किंवा त्या राज्याचा प्रमुख म्हणून कुटुंब प्रमुख असतो। असे असताना त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणं, त्यांचे फोटो न टाकणे हे केवळ निषेधार्थ आहे आणि याचा जाब आम्ही निश्चितपणे राज्य शासनाकडे तक्रार करून आम्ही तक्रार नोंदवणार।